Table given below shows profit percentage earned on selling two different items X and Y and discount percentage offered by 5 retailers on these items. Mark price of each article sold by each retailer is same while cost price of article for each retailer may vary. स्टडी द डेटा केअरफुली अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आपल्याला एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये 5 रिटेलर दिलेले आहेत ABCDE आणि 2 प्रकारचे आर्टिकल दिलेले आहेत एक्स आणि वाय. त्यांचं प्रॉफिट पर्सेंटेज आणि डिस्काउंट पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू दिलेले आहेत आणि प्रत्येक रिटेलरसाठी प्रत्येक आर्टिकलची मार्क प्राईज ही सेम आहे असं सांगितले. क्वेश्चन नंबर 1. ऑन आर्टिकल एक्स 28% डिस्काउंट इज ऑफर्ड बाय ए. If selling price of article Y sold by A is rupees 312 more than the selling price of article X sold by A, then find the profit percent earned by A on selling article Y given that average of cost price of both article for A is rupees 1520. आपल्याला काय दिले, आर्टिकल एक्स साठीची ए ची 28%चा डिस्काउंट दिलेले व्हॅल्यू दिली आपल्याला, म्हणजेच इथली व्हॅल्यू आपल्याला 28% दिलेली आहे. बरोबर आहे का. आता इथली प्रॉफिट पर्सेंटची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, मग तीच आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. बघा आता आर्टिकल एक्ससाठी बघा, आता एक्ससाठी आणि हे वाय आपल्याला CP SP आणि MRP. MRP आपल्याला एक्ससाठी आणि वायसाठी 100च आहे असं गृहीत धरू आपण, कारण दोन्हीसाठी सेमच आहे असं सांगितले. बघा आता मग आपल्याला एक्ससाठी आपल्याला एनं काय केलं आहे 28% डिस्काउंट दिला आहे, म्हणजे ती विकली कितीला, मग 72ला विकली. बरोबर आहे. आपल्याला काय झालं 20%चा प्रॉफिट झाला आहे. 20%चा प्रॉफिट झाला म्हणजे 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय 1/5, म्हणजे 5 रुपयेवर 1 रुपयाचा प्रॉफिट, म्हणजे विकली कितीला 6ला. 6 म्हणजेच इथं आपल्याला काय माहीत आहे 72 माहीत आहे आपल्याला. तर 5 म्हणजे किती काढायचं, 6 म्हणजे 72 आहे, तर 5 म्हणजे किती 6 के 6 6 12 72 12 5 60, म्हणजेच CPची व्हॅल्यू काय निघली 60 निघली. तसंच आता वायच्या बाबतीत बघा, वायच्या बाबतीत पण आपली MRP काय 100 आहे, त्यानं डिस्काउंट किती दिला आहे 15% दिला आहे, म्हणजेच ती विकली कितीला मग 85 रुपयाला विकली. आता आपल्याला गिव्हन डाटा काय बघा, इफ द सेलिंग प्राइस ऑफ आर्टिकल वाय सोल्ड बाय ए इज 312 मोर दॅन द सेलिंग प्राइस ऑफ आर्टिकल एक्स सोल्ड बाय ए. आता बघा आर्टिकल एक्ससाठीची सेलिंग प्राइस आणि आर्टिकल वायसाठीची सेलिंग प्राइस दोन्ही पण आपल्याला माहीत आहेत, म्हणजेच ह्या 72पेक्षा हे 85 कितीनं जास्त आहे असं सांगितले आपल्याला, 312नं जास्त आहे सांगितले. बरोबर आहे का. मग 85 आणि 72 मधला फरक किती आला आपला 13 म्हणजेच आपल्याला काय आले 312. तर एक म्हणजे काय येते बघा, आता एक म्हणजे 13 दोन्ही 26 आणि 13 चौक 52, एक म्हणजेच काय झालं 24 झालं. बरोबर आहे का. तर आता काय सांगितले त्यांनी, इथली आपल्याला कॉस्ट प्राईस निघू शकते 24 संग 44 आहे, म्हणजेच 1440 ही काय निघली कॉस्ट प्राईस ऑफ आर्टिकल एक्स फॉर ए निघली. तर आपल्याला टोटल बोथची कॉस्ट प्राईस दिली आपल्याला, आर्टिकल वायची आणि एक्सची टोटल ॲव्हरेज कॉस्ट प्राईस दिली आपल्याला किती आहे 1520. जर समजा दोन ह्याचं ॲव्हरेज जर 1520 असेल तर त्याची सम काय असणार आहे, म्हणजे बेरीज काय असणार आहे आपली 3040 असणार. त्या 3040मधून हे जर 1440 वजा केलं तर उरलं किती मग 1600. हे 1600 कॉस्ट प्राईस कोणाची असणार आहे आपली वायसाठीची असणार आहे, इथली व्हॅल्यू 1600 असणार आहे. हे सगळं पर्सेंटेजमध्ये 60%, 72%, 100%, हे 100%, हे 85%, पण ही ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे. बरोबर आहे का 1600. तर आपल्याला बघा एकची किंमत आपल्याला किती माहीत होती 24, तर ह्या 85ची काय असणार आहे मग 85 गुणिले 24 असणार, 85 गुणिले 24, 24 5 20 असे हात चाला 12, 24 8 192, 192 आणि 12 194, 204, 204, म्हणजेच 2040 आली सेलिंग प्राईस. आपल्याला कॉस्ट प्राईस किती आहे 1600 आणि 2040 काय सेलिंग प्राईस आहे, म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट आपण काढू शकतोय. ते कसं काढायचं बघा, आता SP ची किंमत आपल्याला 2040 माहीत आहे, त्यातून CP वजा करायचा. 2040मधनं 1600 गेलं तर किती राहिलं 440 राहिलं. कोणावर कधी पण आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो CPवर, भागिले
सी पी 1600 × 100 म्हणजे पर्सेंटेज प्रॉफिट निघते. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 16 32 12 बाकी उरली. 16 7 112 आणि 8 बाकी उरली. 16 85 म्हणजे 27.5% काय झालं प्रॉफिट पर्सेंट झालं वायचं, आर्टिकल वायचं फॉर ए. म्हणजे 27.5 म्हणजे ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, डिस्काउंट पर्सेंट ऑन आर्टिकल एक्स ऑफर्ड बाय सी इज 15% while profit percent of article Y sold by E is 33.1/3%. आता आपल्याला काय काय दिलेत, डिस्काउंट पर्सेंट ऑफ आर्टिकल एक्स ऑफर्ड बाय सी. आता सीचं एक्सचा डिस्काउंटची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, किती दिले 15%, म्हणजे इथली आपल्याला 15% व्हॅल्यू दिली. तसंच आर्टिकल वायचं ईची व्हॅल्यू आपल्याला 33% दिली, कशाची प्रॉफिटची दिली, म्हणजेच इथली व्हॅल्यू आपल्याला 33.1/3%ची दिली आपल्याला. त्यानंतर काय सांगितलं, इफ द डिफरन्स बिटवीन कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल वाय सोल्ड बाय बी अँड ई टुगेदर इज 216 मोर दॅन कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल एक्स सोल्ड बाय सी अँड ई टुगेदर, देन फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल वाय सोल्ड बाय सी. आता आपल्याला विचारत कोण कोण घ्यायचं आहे, बी सी आणि ई हे रिटेलर घ्यायचे आहेत. बी सी आणि ई हे आर्टिकल एक्ससाठी झालं आणि हे आर्टिकल वायसाठी झालं. ह्याची सी पी, एस पी आणि एम आर पी, तसंच ह्याची पण सी पी, एस पी आणि एम आर पी. आता एम आर पी फॉर बोथ द आर्टिकल आर सेम असं सांगितलं होतं पहिल्यांदा, म्हणजेच ह्याची काय असणार आहे 100 आणि इथली पण काय असणार आहे 100 असणार, बरोबर आहे का. आता बघा तसंच ह्यांची पण काय असणार आहे 100 100 100 आणि हे 100. आता बघा आपल्याला कुठला डाटा पाहिजे, तर आपल्याला डिफरन्स बिटवीन द कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल वाय सोल्ड बाय बी अँड ई. बी अँड ईचा वायचा विचार करायचा आपण. बघा आता बी अँड ईचा इकडं वायची व्हॅल्यू आहे आपली. बीची एम आर पीची व्हॅल्यू 100 आहे, बरोबर आहे का. बीची एम आर पीची व्हॅल्यू इकडं 100 आहे, ह्याचा विचार करायचा. त्याच्यावर डिस्काउंट किती दिला आहे 32.5चा दिला आहे, म्हणजे विकली कितीला मग 67.5ला विकली, 67.5ला विकली. मग त्याच्यावर प्रॉफिट किती झाले त्याला 20%. 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला 1/5, म्हणजेच 5 वर 1 रुपयाचं प्रॉफिट, म्हणजे विकली कितीला 6ला. 6 म्हणजेच इकडे किती आहे 67.5, तर 5 म्हणजे किती आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. बघा आता ह्याच्याऐवजी पॉईंटच्या ऐवजी इथं काय देऊ आपण 0 देऊ. 5 1 5 5 12, त्यानंतर 3 भाग जाते बघा, 3 चौक 12, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, त्याच्यानंतर 1 बाकी उरली, 3 5 15, म्हणजेच 225/4 आली इथली व्हॅल्यू, 225/4. तसंच ईच्या बाबतीत आर्टिकल वायसाठी विचार केला तर ईची एम आर पी किती आहे 100, त्याच्यावर 28% डिस्काउंट दिला, म्हणजे 100वर 28% डिस्काउंट दिला, म्हणजे विकली कितीला 72ला विकली. आणि त्याच्यावर प्रॉफिट काय झाले त्याला 33.1/3% प्रॉफिट झाले. 33.1/3ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 1/3 असते, म्हणजे 3 वर 1 रुपयाचं प्रॉफिट, म्हणजे विकली कितीला मग 4ला विकली. 4ला विकली म्हणजे इकडं 72ला विकली माहीत आहे, तर 3 म्हणजे काय आपण काढू शकतो 4 1 4 4 18 18 3 54, म्हणजेच सी पी काय आला 54, एस पी काय आपला 72 आहे. मग ह्या दोन्ही पण व्हॅल्यू आपण काढून घेतल्या. आता बघा आपल्याला आर्टिकल एक्ससाठीची कॉस्ट प्राईस आपल्याला सीची आणि ईची आता कॅल्क्युलेट करायची. बघा आता आर्टिकल एक्सची एम आर पी सीसाठीची किती आहे 100 आहे, त्याच्यावर काय केलं त्यानं 15% डिस्काउंट दिला, म्हणजे विकली कितीला 85ला विकली, बरोबर आहे 85%ला विकली. मग त्याला काय फायदा झाला आहे 25%चा फायदा झाला आहे, नफा झाला आहे. 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 1/4, म्हणजे 4 रुपयेवर 1 रुपयाचा फायदा, म्हणजे विकली कितीला 5 रुपयाला. 5 म्हणजेच 85 माहीत आहे, तर 4 म्हणजे काय असणार आहे सी पी. 5 1 5 5 17 आणि 17 चौक 68, म्हणजेच सी पी हितला काय असणार आहे 68 असणार आहे आणि एस पी काय आपला 85. तसंच आपण ह्याचा पण बघा आता ईचं कसं काढायचं. बघा ईची एम आर पी माहीत आहे आपल्याला किती आहे 100 आहे. 100वर त्यानं काय केलं डिस्काउंट किती दिला आहे 46 दिला आहे, म्हणजे किती टक्केला विकली असणार आहे 54%ला विकली असणार आहे. 54% ही एस पी झाली. मग त्याला काय झाला आहे फायदा 35%चा फायदा झाला आहे, नफा झाला आहे. 35%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपण कशी करायची 35/100.
5 सत्ते 35, 5 20 100 म्हणजेच 720. 20 रुपयावर 7 रुपयाचा फायदा म्हणजे कितीला विकली मग 27ला विकली. 27 म्हणजे 54 माहीत आहे, तर 20 म्हणजे काय असणार आहे CP. 27 1 27, 27 दोन्ही 54, 20 दोन्ही 40. 40 ह्याच्यासाठी काय असणार आहे कॉस्ट प्राईस आणि 54 काय असणार आहे सेलिंग प्राईस असणार आहे. आता बघा हे सगळं आपलं पर्सेंटेजमध्ये निघालं आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की आर्टिकल एक्ससाठीची सीची आणि ईची कॉस्ट प्राईस जेवढी आहे म्हणजे 68 आणि 40 टोटल किती झालं मग 108. ह्या 108 पेक्षा आर्टिकल वायसाठीची बीची आणि ईची कॉस्ट प्राईस आहे ती म्हणजेच 225 4 प्लस 54 किती येते बघा 225 4 प्लस 54 म्हणजेच किती आलं 4 डायरेक्ट आपण भागूयाच 4 पंचे 20 त्याच्यानंतर 2 4 संग 24 एक बाकी उरली 0.25 म्हणजेच 56.25 आणि 54 किती झालं 110.25 म्हणजेच ते 110.25 हे 108 पेक्षा कितीनं जास्त आहे म्हणून सांगितलं आपल्याला इथं 216 रुपयानं ॲक्च्युअलची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 216 म्हणजेच 110.25 हे 108 पेक्षा कितीनं जास्त झालं 2.25 म्हणजेच 2.25 म्हणजेच आपल्याला काय माहीत झालं इकडं 216. तर एक म्हणजे किती आपण कॅल्क्युलेट करायचं ते कसं होणार मग 216 डिवायडेड बाय 2.25च्या ऐवजी 225 लिहूया आपण आणि वर 2 शून्य देऊ आपण. आता बघा 25 9 सव्वा 200 त्यानंतर 25 8 200 25 संग 150 10 बाकी उरली 25 चौक 100 9 भाग घालूया आपण 99 81 5 बाकी उरली 9 संग 54 एक म्हणजे किती मिळालं आपल्याला 96 मिळालं बरोबर आहे का एकची व्हॅल्यू आपल्याला 96 भेटली. तर बघा आता 1% म्हणजेच 96 आहे. तर आता आपल्याला काय विचारले त्यांनी फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल वाय सोल्ड बाय सी. आता सीचं आपल्याला MRP माहीत आहे किती आपले 100 रुपये म्हणजे 1% जर 96 असेल तर 100% म्हणजे काय असणार आहे 9600 असणार आहे. त्याच्यावर काय केलं त्यानं डिस्काउंट दिला किती दिला 24% डिस्काउंट दिला म्हणजे विकली कितीला मग 76%ला विकली 9600च्या 76%ला विकली आणि काय झाले आपल्याला त्याच्यावर 60% प्रॉफिट झाले. 60%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू आपली किती असते 3/5 म्हणजे 5 वर 3 रुपयाचं प्रॉफिट झाले म्हणजे 8 रुपये म्हणजे हीच व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे 8 असणार आहे. तर 5 म्हणजे काय असणार आहे आपला CP असणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले 8 1 8 8 12 96 त्यानंतर 12 पंचे 60 म्हणजेच 60 इंटू काय झालं आपलं 76 म्हणजे 6 6 36 हातचाला 3 6 7 42 आणि 3 किती झालं 45 आणि ही वरचा शून्य 4560 रुपये काय आली कॉस्ट प्राईस फॉर आर्टिकल वाय बाय सी 4560 म्हणजे ऑप्शन नंबर ई. नेक्स्ट फाइंड द रेशो बिटवीन कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल एक्स फॉर बी टू कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल वाय फॉर डी इफ profit percent of article X sold by B and profit percent of article Y sold by D is 68% and 20% respectively. आपल्याला काय दिले बघा आता प्रॉफिट पर्सेंट ऑफ आर्टिकल एक्स बाय बी दिले किती दिले 68% म्हणजे आपली हितली व्हॅल्यू 68% दिले. तसंच प्रॉफिट पर्सेंट ऑफ आर्टिकल वाय सोल्ड बाय डी इज 20% दिले म्हणजेच आपल्याला हितली व्हॅल्यू 20%ची दिली बघा आता. आणि त्याने काय विचारले कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल एक्स फॉर बी टू कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल वाय फॉर डी चा रेशो विचारला आहे. आता बघा आपल्याला आर्टिकल एक्स आणि आर्टिकल वाय आर्टिकल एक्ससाठी आपण कोणाचा विचार करायचा आहे बीचा आणि आर्टिकल वायसाठी कोणाचा करायचा आहे डीचा. बीची CP SP आणि MRP तसंच डीची CP SP आणि MRP. आता MRP तर दोन्हीचा सेमच आहे बरोबर आहे का म्हणजे 100 मानू आपण दोन्हीसाठी पण 100% असं गृहीत धरू. आता बघा आर्टिकल बीनं आपल्याला डिस्काउंट किती दिला आहे रिटेलर बीनं आर्टिकल एक्ससाठी डिस्काउंट 26.5%चा दिला आहे म्हणजे विकली कितीला मग
73.5%ला विकली. म्हणजेच एस पी काय झाला मग त्याचा 73.5 झाला. बरोबर आहे का. त्याच्यावर त्याला फायदा काय झाला आहे म्हणजे प्रॉफिट काय झाले 68%चं प्रॉफिट झाले. 68%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आपल्याकडं 68/100. 4 17 4 25 म्हणजेच 17/25 म्हणजे 25 रुपयेवर 17 रुपयेचं प्रॉफिट झालं. म्हणजे ती विकली कितीला 42 रुपयाला विकली. म्हणजेच 42 म्हणजेच आपल्याला काय माहीत आहे 73.5 माहिती आहे. तर आपलं 25 म्हणजे काय सी पी निघाला. तर आता इथं भाग कसा घालवायचा पॉईंटच्या ऐवजी इथे 0 देऊया आपण. आता बघा 7 भाग घालू. 7 सक्क 42 वरचा एक 0 7 1 7 0 7 5 35 ह्या 0 त्याच्यानंतर बघा आता 5 5 25 5 12 60 त्यानंतर 3 त्रिक 3 5 15 आणि 3 चौक 12 5 5 25 हातचाला 2 5 त्रिक 15 आणि 2 17 175/4 आलं. म्हणजेच सी पी काय झाला ह्याचा 175/4 झाला बी साठीचा. तसंच आता बघा डी साठीचा सी पी कसा काढायचा बघा. आता डी साठी काय केलं त्यानं डिस्काउंट किती दिला आहे 37% डिस्काउंट दिला आहे. 37% दिला आहे म्हणजे विकली कितीला 73%ला विकली. एस पी आपल्याला माहीत आहे 73. तसंच आता बघा ते 63 म्हणायला पाहिजे होतं मी 73 म्हणलं 63 आणि त्याला प्रॉफिट किती झालं 20% प्रॉफिट झाले. 20% प्रॉफिट म्हणजे 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू 1/5 5 रुपयावर 1 रुपयाचं प्रॉफिट म्हणजे विकली कितीला 6ला. 6 म्हणजेच 63 आहे. तर 5 म्हणजे काय सी पी निघणार आहे त्याचा. 3 भाग घालू 3 दोन्ही आणि 3 दोन्ही 3 1 म्हणजे 21 5 105 105 छेद काय आलं आपलं 2 ही झाला ह्याचा सी पी. आता आपल्याला ह्या दोन्हीचा रेशो विचारला आहे. बी साठीचा सी पी किती आपला आर्टिकल एक्ससाठी 175/4 आणि ह्याचा काय आपला आर्टिकल वायसाठी डीचा काय 105/2 बे एक बे बे दोन्ही 4 आणि हे 2 इकडं मल्टिप्लाय झालं तर किती झालं 210. आता बघा आपण 5 5 भाग घालू 5 त्रिक 15 त्याच्यानंतर बाकी 2 उरली 5 5 25 तसंच 5 चौक 20 5 दोन्ही 10 म्हणजेच 42 आलं. अजून आता 7 भाग जातोय 7 5 35 आणि 7 सक्क 42 म्हणजेच काय आला 5 6 म्हणजे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन सेलिंग प्राइस ऑफ आर्टिकल एक्स सोल्ड बाय ई इज सेम ॲज द कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल वाय फॉर ई. फाइंड द प्रॉफिट पर्सेंट अर्नड बाय ई ऑन सेलिंग आर्टिकल वाय. बघा आपल्याला रिटेलर ईचाच विचार करायचा आहे पण एक्स आणि वायच्या बाबतीत करायचा आहे. बघा आता रिटेलर ईसाठीच आपल्याला एक्स आणि वायसाठी विचार करायचा आहे. एक्ससाठीची बघा आता सी पी एस पी आणि एम आर पी तसंच सी पी एस पी आणि एम आर पी. आपल्याला गिव्हन डाटामध्ये एम आर पी दोन्हीची पण 100 आहे असं गृहीत धरू कारण आपल्याला सेम आहे असं सांगितलं होतं म्हणजे 100% असं गृहीत धरू. आता बघा आर्टिकल एक्सचं ईचा डाटा सगळा माहीत आहे आपल्याला 35% आणि इथं 46%. आता 100वर 46% डिस्काउंट दिला म्हणजे विकली कितीला 54ला विकली. इथली एस पीची व्हॅल्यू काय निघली आपली 54 म्हणजे ते 54च म्हणजे काय माहीत आहे आपल्याला 35%च्या प्रॉफिटनं. 35%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय येणार 35/100 म्हणजेच 5 7 आणि 5 20 म्हणजे 7/20 आली. त्यातलं 20चं 7च्या प्रॉफिटनं विकलं म्हणजे कितीला विकलं 27ला विकलं. 54 म्हणजेच 27 माहिती आहे तर आपल्याला 20 म्हणजे किती काढायचं आहे 54 1 27 1 27 27 दोन्ही 54 आणि 20 दोन्ही 40 40 काय निघाला सी पी निघाला सी पी. तसंच त्यांनी काय सांगितलं सेलिंग प्राइस ऑफ आर्टिकल एक्स सोल्ड बाय ई इज सेम ॲज द कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल वाय फॉर ई. आता हिथली एस पीची व्हॅल्यू ही ह्याची सी पीची आहे असं सांगितलं 54 तर त्याला प्रॉफिट पर्सेंट किती झाला बघा. आता ह्याची एम आर पी माहिती आहे आपल्याला 100वर ह्यानं डिस्काउंट किती दिला आहे 28 दिला आहे म्हणजे 28 डिस्काउंट दिला आहे म्हणजे विकली कितीला 72ला विकली. बरोबर आहे का. आता आपल्याला सी पी पण माहीत आहे आणि एस पी पण माहीत आहे मग सी पीवर
एस पी कितीनं जास्त आहे आपला 54 आणि 72 मधला फरक 18चा आला डिवायडेड बाय सी पी. कधी आपण पर्सेंटेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना कधी पण सी पीवर करतो. सी पी किती आपला 54 इंटू 100. 18 एके 18, 18 त्रिक 54. 1/3ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते आपली 33 1/3 म्हणजे ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट, सेलर ए marked article X 100% above its cost price. If on selling both articles he earns total 25% profit, then find the selling price of article X sold by A is what percent less than the cost price of article Y for A. आता बघा, आपल्याला सेलर एच घ्यायचा आहे पण आर्टिकल वेगवेगळे आहेत, एक्स आणि वाय दोन्हीचा आपल्याला विचार करायचा आहे. आर्टिकल ए साठी एक्स आणि वाय, सी पी, एस पी आणि एम आर पी. तसंच ह्याचं पण सी पी, एस पी आणि एम आर पी. आता एम आर पी दोन्हीचा तर सेमच आहे, बरोबर आहे का? म्हणजेच ह्याचा 100% असेल तर ह्याचा पण 100% आहे असं गृहीत धरू. आता बघा, ह्याला प्रॉफिट काय झालं आहे आपल्याला 20%चं प्रॉफिट झालं आहे, बरोबर आहे का? आणि त्यानं काय केले, कॉस्ट प्राईजच्या 100% अबाव मार्क केले म्हणून सांगितले. म्हणजेच आता समजा कॉस्ट प्राईस जर एक्स असेल तर आपल्याला ट्वाईस एक्स केले. ट्वाईस एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 200, ही 100 आहे. तर एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे मग 50 असणार आहे. म्हणजे सी पीची व्हॅल्यू आपली 50 माहीत झाली आपल्याला. आता बघा, तसंच प्रॉफिट किती टक्केच्या प्रॉफिटनं विकले त्याने तीच व्हॅल्यू 20%च्या प्रॉफिटनं विकली. 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते 1/5. म्हणजेच 5ची वस्तू त्याने 1 रुपयाच्या प्रॉफिटनं म्हणजेच कितीला विकली 6ला विकली. म्हणजे 5 म्हणजे इथं 50 माहिती आहे आपल्याला, तर 6 म्हणजे काय असणार आहे आपलं 5ला 5 कॅन्सल 60 असणार. म्हणजे एस पी काय झाला आपला 60 झाला. तसंच आर्टिकल वाय साठी बघा, आता आर्टिकल वाय साठी एनं काय केलं आहे 15% डिस्काउंट दिला आहे. म्हणजे 100वर 15% डिस्काउंट दिला म्हणजे विकली कितीला 85ला विकली. आता इथली सी पीची किंमत आपल्याला काय माहीत आहे का नाही, बरोबर आहे का? पण त्यांनी काय दिलं दोन्हीच्या सी पीवर मिळून त्याला 25% प्रॉफिट झाले. आता 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय 1/4 म्हणजे 4वर 1 रुपयाचं प्रॉफिट झालं. म्हणजे विकली कितीला 5ला विकली. म्हणजेच दोन्हीची मिळून सेलिंग प्राईस 5 असणार आहे आणि दोन्हीची मिळून कॉस्ट प्राईस किती असणार आहे 4 असणार आहे. आता दोन्हीची मिळून एस पी काय येते बघा, आता 85 आणि 60 टोटल किती झालं 85 प्लस 60 हे 5 आणि हे 14 145 झालं. म्हणजेच आपली 5ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं 145 आहे. तर 4 म्हणजे काय असणार आहे दोन्हीचा मिळून सी पी असणार आहे. 5 2 10 5 9 45 29 चोक किती असणार आहे 9 चोक 36 हाताला 3 आणि 4 2 8 आणि 3 11 116 रुपये असणार आहे. तर ही 116 ह्या दोन्हीची मिळून कॉस्ट प्राईस असणार आहे. त्यातली 50 रुपये ही एक्सची आर्टिकलची माहिती आहे आपल्याला. तर उरलेली 66 रुपये काय असणार आहे वाय आर्टिकलची कॉस्ट प्राईस असणार आहे. तर आपल्याला काय विचारले फाइंड द सेलिंग प्राईस ऑफ आर्टिकल एक्स सोल्ड बाय ए. म्हणजेच ही 60 व्हॅल्यू ही व्हॉट पर्सेंट लेस दॅन द कॉस्ट प्राईस ऑफ आर्टिकल वाय फॉर ए. ही 66पेक्षा किती टक्केनं लेस आहे हे काढायचं आहे. आता बघा, पहिल्यांदा 60 हे 66पेक्षा कितीनं लेस आहे 6नं लेस आहे. कोणापेक्षा लेस आहे 66पेक्षा लेस आहे इंटू 100 म्हणजे पर्सेंटेज निघणार. 6 के 6 6 11 66 म्हणजेच 11 90 99 बाकी किती उरली 1 उरली 1/11% म्हणजे 9 1/11%. त्याचा आन्सर ऑप्शन नंबर बी.